नमस्कार मित्रांनो, मी विनायक. आजचा व्हिडिओ मी आपल्या मातृभाषेमध्ये म्हणजे मराठीमध्ये बनवणार आहे. तर हा व्हिडिओ कशाकरता? तर हा व्हिडिओ मी एक सॉफ्टवेअर बनवले आहे, प्लॅन्ड अपॉइंटमेंट्स. सो प्लॅनिंग, व्हॉट इज प्लॅनिंग? आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये प्लॅनिंग हे एकदमच महत्त्वाचे आहे. आता हे आपण प्लॅनिंग कसं करतो? काही जण प्लॅनिंग आपल्या माइंडमध्ये असतं काहींच्या. काही जण प्लॅनिंग आपले लिहून घेतात एका वहीमध्ये वगैरे किंवा काही जणांसाठी एक सॉफ्टवेअर काही जणांनी ऑलरेडी घेतलेलं आहे मार्केटमधनं आणि ते प्लॅनिंग करतात. फॉर एक्झाम्पल एक डेंटिस्टला अपॉइंटमेंट घ्यायची आहे त्याच्या पेशंटची, तर त्याच्याकडे एक प्लॅन्ड सॉफ्टवेअर असतं, प्लॅनिंग सॉफ्टवेअर. किंवा एखाद्या लॉयर, ॲडव्होकेटला समजा त्याच्या क्लायंटची हे अपॉइंटमेंट घ्यायची आहे, तर त्याच्याकडे एक सॉफ्टवेअर असेल, डेफिनेटली असेल. पण हे सॉफ्टवेअर जर समजा सगळ्यांनाच वापरता आलं तर, फॉर एक्झाम्पल एका स्टुडंटला महिन्याभरात किती अभ्यास करायचा आहे, काय अभ्यास करायचा आहे, त्याची प्लॅनिंग करावी लागते. किंवा एक सरळ साधी तुमचं महिन्याभराचं शेड्यूल तुम्ही जर ऑलरेडी ॲडव्हान्समध्ये डिसाईड केला, की ओके मला सो अँड सो गोष्टी करायच्या आहेत. या तारखेला मला इकडे जायचंय, लग्नाला जायचंय किंवा सो अँड सो. सो व्हॉटेव्हर. सो इट कॅन बी फॉर हॉबी ऑर इट कॅन बी प्युअरली फॉर बिझनेस. बट प्लॅनिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट इन लाईफ आणि असंच एक प्लॅनिंगचं सॉफ्टवेअर घेऊन मी तुमच्या समोर आज आलेलो आहे. तर चला तर बघूया हे प्लॅनिंग सॉफ्टवेअर कसं वर्क करतं. तर सर्वात सुरुवातीला मी तुम्हाला दाखवतो की ह्याच्यासाठी काय मिनिमल रिक्वायरमेंट्स आहे. इथे तुम्हाला एक एजंट्स टॅब दिसतोय. एजंट्स म्हणजे काय? तर एजंट म्हणजे ही कॅन बी एन एम्प्लॉयी ऑफ द ऑर्गनायझेशन. सो for any organization what you require is a person who is working in the organization. So here agents we can call it as a employee. So तुम्ही जर ब्रोकर म्हणालात रिअल एस्टेट ब्रोकर, तर रिअल एस्टेट ब्रोकरमध्ये एक एजंट्स असतात. दुकानदाराकडे 4-5 माणसं असतात जे त्याच्यासाठी वर्क करत असतात. त्यामुळे मी हे नाव इकडे एजंट घेतलेलं आहे. Okay, but it is not confined to agents. It can be an employee in your organization or it can be any person. Maybe it can be your family members also. तर इथे आपण एजंट्स हवे तेवढे आपण एजंट ॲड करू शकतो. जेवढे एजंट आपण ॲड करतो, they will be listed out here. So here you can see I have added certain agents. So here starting from the bottom line, MR05 is a medical representative. तर तुम्ही हे सॉफ्टवेअर समजा मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हसाठी किंवा एक फार्मास्युटिकल कंपनीसाठी जे एम-आर रिजन वाईज ज्यांचे एम-आर असतात, आर-एम असतात, तर त्यांच्यासाठी वापरतात. तर यू कॅन टेक एम-आर, यू क्रिएट अ एजंट एज अन एम-आर. मग समजा आता माझा एक फ्रेंड आहे किंवा माझा कझिन आहे ॲक्चुअली, तो कोचिंग क्लासेस चालवतो. ओके. सो फॉर हिम दिस कॅन बी an opportunity to book his classes online. तो त्याचे शेड्यूल पाहून तुम्ही त्याचे लेक्चर्स ऑनलाईन बुक करू शकता. किंवा समजा एजंट विनोद, समजा एक ब्रोकर आहे. ही इज अ ब्रोकर or maybe he is a sales guy who is selling in the Oberoi Mall and he is visiting many customers in a month. So he can also use this software. So here you can create the such agents in your company. So it will be for it is a multi-purpose software, but at a time you can use for a particular purpose. Okay. So if you are using it as an for a MR services, you have to entirely fill this with MRs. समजा जर तुम्ही एका लेक्चरसाठी यूज करताय तर तुम्ही याच्यामध्ये एक टीचरची नावं टाकू शकतात. Is that clear? Okay. So let's move on to the next tab. So here we have demos. So as I said, this software is not confined to one particular this area. So it is, we can have multiple demos here. So here I am having a software demo. Software guy which who can give a demo on his software. किंवा आपण एक ब्रोकर असाल तर शो फ्लॅट डेमो आहे. किंवा समजा एक एम-आर असाल तर तुम्ही एका पर्टिक्युलर ड्रग्सचं काय तुम्हाला डेमो द्यायचा असेल डॉक्टरला, सो यू कॅन ॲड द डेमो IDs here and you can select those demo ID when you're creating the visit. So currently I have not given a drop down for the demos, but then you can directly have a drop down and you can select these demo IDs in the visits. Okay. So after this what we can do is we can plan our visit. तर इथे एक प्लॅनिंग कॅलेंडर दिसतंय तुम्हाला. आता आपण विजिटला प्लॅन करूया. आता तुम्हाला कॅलेंडर एकदम एम्प्टी दिसतंय. ओके. So what I will do is I will book an appointment. For booking the appointment, we have to select the agent first. तर मी इथे आता प्रशांत जे सिलेक्ट करतो. As I told, Prashant is a lecturer. So let's book an appointment for the lecture.
lecture on accounts. आता एरिया मी ऑलरेडी त्याची ॲलोकेट केलेली आहे. So he is a guy staying in Thane. So Talawpali, Majiwada, Teenath Naka. I will select Majiwada. Then I will select the lecture timing. So for the clarity purpose to know how the software works, we'll select today's timing only, so that today's appointment, so that it will show here. So here I have selected 8 o'clock, 8 वाजता. Okay. प्लॅन अपॉइंटमेंट. ह्याची थोडी साईज मी कमी करतो, म्हणजे तुम्हाला एकाच टॅबमध्ये सगळं दिसेल. ओके. सो प्लॅन अपॉइंटमेंट. सो वेन यू क्लिक ऑन प्लॅन अपॉइंटमेंट क्रिएटेड सक्सेसफुली. आता तुम्ही ह्याला पेजला रिफ्रेश करा. आणि जर आता तुम्ही जर प्रशांतचं नाव टाकलं इकडे, प्रशांत सिलेक्ट केलं, आणि जर तुम्ही पुन्हा जर तुम्हाला एक अपॉइंटमेंट बुक करायची आहे, तर तुम्हाला त्याच्या कॅलेंडरमध्ये त्याचं बिझी शेड्यूल दिसेल. सो प्रशांत इज ऑलरेडी बुक्ड फॉर 4 PM. 4 वाजता त्याचं लेक्चर होतं, आणि आता नेक्स्ट लेक्चर त्याचं 8 वाजता आहे. सो दिस इज फॉर टुडे. सो इट इज शोइंग ऑन फ्रायडे 12th of September. So it can be for an entire week also. You can schedule for the entire week, and you can check the calendar before having the next appointment. And all the appointments are also listed out here. So for the simplicity purpose, सगळ्यांचे अपॉइंटमेंट आता इथे दिसतात. पण जर जास्तीच डेटा झाला तर आपण फक्त एका पर्टिक्युलर इंडिव्हिज्युअलचे अपॉइंटमेंट्स पण इकडे दाखवू शकतो. So these are the appointments listed for today. Now these are only the appointments. Now what about the visits? आता समजा visits is nothing but a lecture. आता समजा हे लेक्चर मी बुक केलंय, प्लॅन केलंय, पण लेक्चर झालंय का अजून? तर नाही. तर ते लेक्चर झाल्यानंतर मला काय करायचं? हे लेक्चर झालंय, किंवा एखादी व्हिजिट झाली, MRची व्हिजिट झाली डॉक्टरकडे, किंवा एक लेक्चर झालं. यू सिम्पली कम डाऊन हिअर, यू सिलेक्ट फ्रॉम द ड्रॉप डाऊन. So here there are two visits. One is show flat visit, and other is a lecture. So here I will select lecture on accounts. Okay. So here all details will already come in the drop down. आता इथे मी डेमो ID टाकतो. डेमो ID मी टाकतो D002. Okay. And then I can upload any kind of files or videos related to that visit, or photos, and then I will simply say create. So once it is created, how do I know whether it is really created? So what I will do is I will go to this visit list. So here if you see in the visit list, there are two visits. Both are in the agent name 80002, that is Prashant. And here I can see a show flat, and here there is a lecture on account. Why so? Because Prashant is working in both the fields, suppose. Okay, so suppose he is taking lectures as well as he is a broker. Then I can use this software for both his purposes. So if you are doing multiple works also in the entire day, you can use this software to utilize plan your work. Okay, so I think I showed you everything. Okay, one more thing. Now here, once the visit is complete, okay, let's complete one visit. So here lecture on account. Suppose lecture झालं, तर लेक्चर कसं होणार? लेक्चर झाल्यानंतर मी काय करणार? ऑलरेडी आपण केलेलं आहे लेक्चर, आपण इकडे सिलेक्ट केलेलं विजिट, and we have completed. So this lecture is already done. So simply I can come to the plan visits, and I can confirm. You as a company owner, you can confirm की ठीक आहे, ओके, सो अँड सो पर्टिक्युलर एजंट किंवा एका टीचरनी लेक्चर घेतलं का आजच्या दिवसात? मी प्रोप्रायटर आहे का क्लासेसचा? तर XYZ किंवा मिस्टर प्रशांत सपोज, त्यांनी लेक्चर घेतलं का? त्यांनी घेतलं लेक्चर. ओके, व्हॉट आय कॅन डू इज आय विल कम्प्लीट. क्लिक ऑन कम्प्लीट. आणि जर लेक्चर किंवा विजिट झाली नाही, आय विल क्लिक ऑन कॅन्सल. अँड देर इज अ चॉईस फॉर डिलीटिंग ऑल्सो. सो हिअर वेन आय क्लिक ऑन कम्प्लीट, इट शोज कम्प्लीटेड. अँड दिस पर्टिक्युलर थिंग शो फ्लॅट, कदाचित त्याला जाता नाही आलं, या ही कॅनॉट कीप अप विथ हिज अपॉइंटमेंट. सो आय विल क्लिक ऑन कॅन्सल. Yes. So this is how the software works. So I hope you like the video. Please don't forget to subscribe.